हाय, हॅलो, नमस्कार. तर माझ्या नाही का छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज ठरलं होतं, चला म्हटलं आज आपण आजपासून सुरुवात करूया, की एक छोटे-छोटे आणि शॉर्ट त्याचबरोबर लाँग मिनी व्लॉग टाकायला. तर असंच ठरलं होतं, पण आता सुरुवात तर कुठून करायची? तर मला तर 5-6 दिवस झालं किचन पूर्णपणे क्लिनिंग करायचं होतं, किचनचं डीप क्लिनिंग करायचं होतं. तर म्हटलं चला आता याच्यापासूनच सुरुवात करूया. आता श्रावण माससुद्धा सुरू झाला आहे आणि घरसुद्धा थोडंसं आवरायचं राहिलं होतं, तर म्हटलं चला आज तेच आवरून घेऊया. तर सकाळी पटकन उठून बाकीची सगळी कामे आवरली. त्याचबरोबर सगळा स्वयंपाक ते अगोदर करून घेतला होता आणि नंतर मग हे सगळं आवरायला सुरुवात केली. तसं तर मी ना आठवड्यातून 4-5 वेळेस किचन थोडंसं क्लीनअप करत असते, पण पूर्णपणे डीप क्लीनिंग मी महिना झाला केलीच नव्हती. म्हणून म्हटलं आता तीच करून घेऊया. आता लवकरच सणावाराचे दिवस आहेत. श्रावण माससुद्धा सुरू झालेला आहे. रक्षाबंधनसुद्धा येत आहे आणि नंतर इथून पुढे सणवारसुद्धा सुरू होत आहे. तर म्हटलं सणवार होण्या अगोदरच आपण ही पूर्णपणे व्यवस्थितपणे क्लिनिंग करूया. तर आज ना मी साधारणतः एकच पार्टचे आहे म्हणजे किचनच्या एकच पार्टचं मी क्लिनिंग करणार आहे. कारण सगळं क्लिनिंग करायचं म्हटलं ना तर अख्खा दिवस निघून जातो. त्यामुळे एक साईडचं आज करणार, बाकीच्या साईडचं राहिलेलं उद्या करणार. आता हे ज्या साईडचं आहे त्याचं मी उद्या करणार आहे. फक्त इकडल्या किचन काउंटरवरचा पूर्ण जो पसारा आहे, रॅकवर जी लावलेली भांडी आहे ते पूर्ण क्लिनिंग अगोदर करून घ्यायची. तर सगळा पसारा मी एक एक करून किचनवरतीवरचा पसारा मी ना खाली ठेवून घेत आहे, म्हणजे मला सोपं पडेल. पण एखाद्या साईडला हा जो पसारा ठेवला ना तर आपली कामंसुद्धा पटापट होतात. तर मी एका साईडचा पूर्ण पसारा खाली ठेवून घेतला आहे आणि आता इथे खिडकीमध्ये मी थोडेसे इथे छोटे-छोटे बुटकुले, ग्लास काय ठेवलेले आहेत. ते पण मला हे क्लीन करायचे आहेत, त्यामुळे एका टोपल्यात काढून घेतलेत. आणि हे जे कप आहेत ते मला सध्या तर क्लीन करायचे नाहीत, कारण आपण ते रेग्युलर वापरतो. रेग्युलर वापरत असल्यामुळे ते रोज व्यवस्थितपणे क्लीन केले जातात. त्यामुळे मी त्याला पुसून ठेवणार आहे. आणि जे मला भांडी धुवायची आहेत, ती मी बाहेर नेऊन ठेवत आहे. आम्ही ना सिंकमध्ये कधीच भांडी धुवत नाहीत, कारण बेसिंग आणि सिंकमध्ये उभा राहून भांडी धुण्याचा मला ना खूप कंटाळा येतो आणि पायसुद्धा खूप गळून येतात. त्यामुळे ना आम्ही ते बाहेरच अशी भांडी घासण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी इथे एक छोटीशी जागा करून घेतलेली. तर सगळी भांडी मी एक-एक करून बाहेर आणून घेतलीत आणि आता लगेच मी घासून घेणार आहे. मला ना अशा चिनी मातीच्या छोट्या-छोट्या भरण्या खूप आवडतात. त्यामुळे मी भरपूर साऱ्या घेऊन ठेवल्या आहेत आणि मी ना या भरण्यामध्ये शक्यतो काही सामान ठेवते आणि काही भरण्यामध्ये ठेवत नाही, कारण मी फक्त त्या शोसाठी वापरते, कारण ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. पण किती घरामध्ये पसारा असला तो दिसायला तर छान दिसतोच दिसतो, पण जेव्हा ती आपल्याला घासण्याची, पुसण्याची, त्याचबरोबर पसारा काढून लावण्यापर्यंतची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा पूर्णपणे नाकीनऊ येते. तेव्हा आठवतं की हा पसारा किंवा ही जी भांडी आहेत ते आपण घेतली नसती तर बरं झालं असते. पण आपल्या बायकांचा ना एक म्हणजे आपली एक सवय असते की आपल्याला एखादी वस्तू आवडली की ती आपण आवर्जून घेतो, कारण आपल्या किचनसाठी ती छान दिसेल आणि शोभून दिसेल, त्यामुळे आपण ती नक्कीच घेतो. पण जेव्हा आपल्याला कधी आपण दसरा असो किंवा कधी आपल्याला किचन क्लीन करायचं असेल, डीप क्लीन करायचं असेल, तेव्हा जेव्हा सगळा पसारा आपण बाहेर काढतो ना, त्यावेळेस आपल्याला कळतं की बापरे, आपल्याकडे किती पसारा झाला आहे. आणि तो धुताना, पुसताना, त्याचबरोबर लावून काढता वेळेसुद्धा आपल्याला पूर्णपणे अख्खा दिवस जातो. तर किचन क्लिनिंग करायचं म्हटलं की कमीत कमी 2 दिवस तरी लागतात. एक पसारा काढण्यासाठी, पूर्णपणे तो व्यवस्थितपणे क्लीन करून पुसून ठेवण्यासाठी अख्खा दिवस आपला त्यामध्ये जातो. तर बघा आता मी ते पूर्णपणे ही जी भांडी आहेत ती व्यवस्थितपणे घासून पुसून घेतलीत. सध्या मी पुसलेत नाहीत, फक्त इथे मी घासून घेतली आणि भांड्याच्या घरामध्ये ठेवून घेतलीत. आता इथे मी जिथे मला वाळवत घालायची तिथे मी थोडंसं झाडून घेतलं आहे. नंतर हे वाळवत घातली, म्हणजे ना आपले जे किचनमधलं जे पूर्णपणे व्यवस्थितपणे क्लिनिंग होईल तोपर्यंत ती भांडीसुद्धा वाळली जातात. आणि नंतर मग आपल्याला किचन वाळलं की पटकन व्यवस्थितपणे पटापट आपली भांडी व्यवस्थितपणे आहे त्या जागेवर लावता येतात. तर आता मी भांडी घासून ती वाळत घालण्यासाठी ठेवली आहेत. आता लगेच किचनमध्ये आले. रॅकवरचा पूर्णसुद्धा पसारा मी बाजूला काढून घेतला आहे. आता जे पेपर मी रॅकवर टाकले होते ते मी बाजूला काढून घेऊन चांगले व्यवस्थितपणे याला झाडून झटकून घेणार आहे. आणि किचनवरती चढूनसुद्धा मी व्यवस्थितपणे थोड्याशा वरतीसुद्धा जाळ्या झाल्या आहेत, त्यासुद्धा मी झटकून घेते, म्हणजे व्यवस्थितपणे क्लीन होईल. आपण कितीही किचनची अख्खा दिवस जरी किचनला आपण व्यवस्थितपणे नीटनाटकेपणा करण्यामध्ये घालवला ना, तर तो फक्त किचन 4 ते 5 दिवसच चांगला नीटनाटका आणि व्यवस्थित दिसतो. नंतर जसं आहे तसंच आपलं रोजचं रेग्युलरचं सुरू असतं. किती नीटनाटकं केलं, कितीही काय केलं तरी पण पसारा जो आहे तो आपल्या इकडे-तिकडे थोडा का होईना होतच होतो. पण आपल्या प्रत्येक बायकांची ना एक गोष्ट असते, ती म्हणजे कुठली माहिती का, किचन आवरल्याच्या नंतर जो आपल्याला आनंद होतो तो गगनात मावत नाही. माहिती का, किती आपला पसारा होऊ दे किचनमध्ये, किती किचन काउंटरवर पसारा जरी असला तरीसुद्धा आपण जोपर्यंत तो व्यवस्थितपणे नीटनेटका ठेवत नाही तोपर्यंत चैन पडत नाही. आणि जेव्हा तो सगळा पसारा नीटनेटका होईल तेव्हाच आपल्याला कुठे सुखाने जरा थोडेसे 2 घास जास्त जातात. बरोबर आहे का नाही, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मी पूर्ण व्यवस्थितपणे सगळं किचन वाट्यावरचं झाडून ते घेतलं आणि साईडचा जो पसारा आहे तो सुद्धा मला आता नंतर पुसून ठेवायचा आहे. पण आता ना अगोदर हे व्यवस्थितपणे क्लिनिंग करून घ्यायचे आहे. मी ना तो किचन काउंटरला एक पेपर लावला आहे. पेपर खरंच खूप छान आहे,
पण ना काय झालंय, तो आता मी भरपूर दिवस झाला लावून घेतलेला आहे, त्यामुळे ना त्याचे जे थोडे छोटे वरचे तुकडे असतात ते निघत आहेत. आणि आधीलाच म्हणजे माझा मुलगा पण काय करतो, कधी कधी किचन काउंटरवर चालला ना त्याच्याशी जे पार्ट आहे ते हाताने असं नखाने ओढून ओढून काढतो, त्यामुळे तो पूर्णपणे अस्ताव्यस्त झालाय. पण आता मी ते पूर्णपणे बाजूला काढून घेणार आहे आणि नंतर एक दुसरा ऑर्डर करून परत वरतून मी नंतर एक चिपकून घेणार आहे. तर खालचं पण मी व्यवस्थितपणे झाडून घेतलं आणि कचरा पण भरून घेतला. तर आता बघा बाहेर सुद्धा एवढा सारा पसारा आहे. जी भांडी धुवायची आहेत ते पण मी धुवून बाजूला ठेवलीत. काही जे धुवायचे आहेत ते तशीच आहेत. पण जे रॅकवरचा जो पसारा आहे, जे ताटं, तांबे, वाट्या, प्लेटा, त्या काय आपल्या रेग्युलरच्याच आहे, त्यामुळे मी त्याला धुणार नाही. फक्त त्याला व्यवस्थितपणे क्लीन करून ठेवणार आहे पुसून. आणि आता बघा तिथे एक मांजर पण येऊन थांबली होती, की तिला वाटलं की काहीतरी खायला आहे, पण तिथे काही खायला नव्हतं. चहाचं पातेलं होतं, तीच ती चाटत बसली. तिच्यासोबत थोडासा टाइमपास केला आणि नंतर पाण्याची बकेट घेऊन आतमध्ये आले. तर खरं सांगा तर एवढी गरमी होत होती, असं वाटत होतं की ती बकेट डायरेक्ट स्वतःच्या अंगावर ओतून घ्यावी आणि असं थंड पाण्याने चांगली अंघोळ करून घ्यावी. पण आधी अंघोळ तर नाही, आधी किचनला अंघोळ चांगली घालून घ्यायची आणि नंतर आपण करायची, कारण किचनची क्लिनिंग झाल्याशिवाय स्वतःला अंघोळ करून काहीच उपयोग होत नाही. तर बघा आता ना लगेच मी किचनची क्लिनिंग करून घेते. सगळं खिडकीवर व्यवस्थितपणे पाणी मारून घेणार आहे, म्हणजे खिडक्याला जी थोडीफार धूळ असेल ती पण निघून जाते. मी कधी कधी डायरेक्ट पाईपच्या फोर्सने सुद्धा किचन धुवून घेते, पण आज लाईट पण नव्हती म्हणून म्हटलं जाऊ दे, आता डायरेक्ट मगानेच आपलं थोडं थोडं पाणी टाकून ते किचनचं व्यवस्थितपणे साफ करून घ्यावं. आणि थोडंसं साबण लावून सुद्धा मी याला व्यवस्थितपणे घासून घेत आहे, कारण जे आपले रोजच्या आपण फोडण्या दिलेल्या असतात भाजीला, त्या फोडण्याचं जे थोडेसे टिपके असतात ते अशा साईडने पडतात, त्यामुळे ना त्याच्यासुद्धा एकदम असं चिकट चिकट होतं. त्यामुळे व्यवस्थितपणे हे घासून घ्यायचं. चांगलं घासून घेतल्यामुळे ना ते क्लीनसुद्धा छान दिसतं. आपण ते काय किती आपण घासलं पुसलं तरी सुद्धा ते 4-5 दिवसच चांगलं राहतं. नंतर आपलं जे आहे ते रेग्युलरचं तसंच होतं. पण रेग्युलर थोडंसं किचन काउंटर पुसून घेतला, नंतर वरचा भाग जरी पुसून घेतला तरी सुद्धा ते क्लीन दिसतं. पण तितका कोणाला टाईम असतो, कोणाला नसतो, त्यामुळे डायरेक्ट महिन्यातून किंवा 2 महिन्यातून आपल्या किचनची डीप क्लिनिंग केलीच पाहिजे, म्हणजे किचनसुद्धा दिसायला छान दिसतं आणि आपलं मनसुद्धा एकदम प्रसन्न होतं. खिडकीचा जो भाग आहे तो मी पूर्णपणे साफ करून घेतला आणि जो गॅस आहे तो सुद्धा मी धुवून घेतला आहे. गॅसवर मी रोज कधीच पाणी टाकत नाही, फक्त कपड्यानेच पुसून घेते. जेव्हा मला डीप क्लिनिंग करायचं असते त्यावेळेस मी गॅसला वरतून पाणी टाकून घेते, चांगला घासून घेते, कारण रोज रोज नुसता गॅस पुसून सुद्धा तो चांगला व्यवस्थितपणे नीट पुसला जात नाही. त्यामुळे थोडं कधीतरी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा त्याला चांगलं घासून घेतलं तर तो सुद्धा छान क्लीन निघतो. मला ना असं 1-2 महिन्यातून किचन क्लीन करायला खरंच खूप आवडतं, कारण जर किचनमध्ये थोडीशी जरी धूळ झाली ना तर माझी ना खरंच खूप चिडचिड होते. आणि मला किचनमध्ये जर थोडीशी जरी धूळ दिसली की मला चिडचिड तर होतेच, पण ना ते किचनमध्ये नंतर थोडंसं कामसुद्धा करायला थोडं अनकम्फर्टेबल फील होतं. त्यामुळे ना मी थोडंसं 1-2 महिन्यातून किंवा 2 महिन्याला सुद्धा नाही, मी कमीत कमी 8 किंवा 10 दिवसाला सुद्धा मी किचनची क्लिनिंग करत असते. थोडी का होईना जरी डीप क्लिनिंग नाही केली तरी पण नुसते जे आपल्या बरण्या असतात ते व्यवस्थितपणे पुसून ठेवत असते, म्हणजे जरा थोडंसं मला शांती भेटते. तर बघा आता मी सगळं व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलं, सगळं पाणी बाजूला काढून घेतलं आहे वायपरने, आणि नंतर याला आता कपड्याने गॅस पण चांगला व्यवस्थितपणे पुसून घेतला आहे. आणि आता सगळं व्यवस्थितपणे याला मी किचन काउंटर पण पुसून घेणार आहे. तर बघा सगळं पुसून घेतलं आहे. असं जर चांगलं व्यवस्थितपणे पुसून घेतलं तर जरा मनाला सुद्धा जरा छान बरं वाटतं. जे आपलं रॅक होतं ते रॅकसुद्धा मी झटकून ठेवलं आहे, पण आता त्याला एकदा थोडंसं कपड्याने हात फिरवते, म्हणजे थोडी जरी धूळ असेल त्यावर शिल्लक ती पूर्णपणे निघून जाते. फ्रीजवरचं जे कवर होतं ते सुद्धा मी बाजूला काढून घेतलं आणि फ्रीज पण एकदा चांगलं व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलं. तर बघा आता हे चांगलं क्लीन तर झालं आहे, पण साईडचा जो पसारा आहे तो पाहूनच जरा झोप यायला लागली मला. पण म्हटलं नाही आता झोपून तर जमणार नाही, पण हे आपल्याला क्लीन करावं तर लागेलच. म्हणून आता लगेच पटकन खाली बसले आणि आता हे जे थोडे थोडे जे रेग्युलरचे भांडे आहेत ते सुद्धा मी एका कपड्याने पुसून घेते, म्हणजे त्याच्यावर सुद्धा ना थोडी थोडी धूळ तर बसतेच, ती धूळसुद्धा चांगली साफ होईल. जे इंडक्शन आहे ते सुद्धा सकाळीच मी त्याच्यावर स्वयंपाक करून घेतला आहे. ते तर मी पुसलंच नव्हतं, कारण मला किचन क्लीन करायचं होतं, म्हणून म्हटलं आता नंतरच ह्याला क्लीन करून घेऊया. तर याला पण चांगलं व्यवस्थितपणे क्लीन करते. तर इंडक्शन तर रोज पुसण्यात येतं, त्यामुळे ते काय एवढं घाण होत नाही. घरातली भांडी साफ करत होते तेवढ्यात ना बाहेरून थोडासा असा गडगडल्यासारखा आवाज यायला होता आणि आभाळ पण भरपूर आलं होतं. पण म्हटलं आता आभाळ आलं आणि अचानक जर पाऊस आला तर आपण धुतलेली भांडी सगळी भिजून जाईल, म्हणून अगोदर पटकन बाहेर आले आणि जे वाळलेली भांडी आहेत ते मी एका टोपल्यामध्ये भरून घेतलीत, आणि ज्या बरण्या होत्या त्या पालत्यात ठेवल्या होत्या त्या उतरण्या करून घेतल्या, म्हणजे खालच्या साईडने सुद्धा ते व्यवस्थितपणे वाळतील. तर माझ्या अवताराकडे बघूच नका, कारण अवतार ना खरंच खूप हे भंगार झालाय, सगळा गाऊन अख्खा पाण्याने ओला झालाय. पण जाऊ दे, आता नंतर आपल्याला आंघोळच करायची आहे. सगळं क्लीन करून
तर आता जेवढं जेवढं क्लीन केलं आहे तेवढं तेवढं किचन वाट्यावर मांडून घेते. हे जे खायचे पदार्थ आहेत ते मी सगळ्यात अगोदर एका साईडला कढईला ठेवते, म्हणजे जेव्हा केव्हा खायचे असतील तेव्हा डायरेक्ट घेऊन खाता येतात. जर साईडला ठेवले तर ते काय खाण्यात येत नाहीत. त्यामुळे मी कधीही कोणताही खाण्याचा पदार्थ बनवला की असं एका किचन काउंटरच्या अलीकडेच ठेवते, म्हणजे असे दिसण्यासारखे, म्हणजे कधी आपल्याला खायचं असेल तेव्हा तो पदार्थ आपण घेऊन खाऊ शकतो. इंडक्शन पण ठेवून घेतला, मिक्सर पण चांगलं व्यवस्थितपणे पुसून घेतलं आणि जे मी भाजी ते बनवून ठेवलेली होती ते पण ते इंडक्शनवर ठेवून घेत आहे. पुढे डब्यामध्ये चपात्या मी भरून मगाशी ठेवल्या होत्या थंड झाल्याच्या नंतर, आणि ते सुद्धा त्यावर ठेवून घेतलं आहे. आता एक एक करून सगळा पसारा इथे मी लावून घेते, म्हणजे सगळे जे काम आहेत ते पटापट होतात. असे पटापट कामं केले ना तर कामंसुद्धा पटकन उरकतात. आता बघा सगळं व्यवस्थितपणे मी जिथल्या तिथं सगळा पसारा ठेवून घेतला आहे. पण आता बघा एक टोपल्यामध्ये सुद्धा ही भांडे आहेत, सकाळी आत्याने घासून ठेवले होते ते सुद्धा आता लावून घ्यायचे आहेत. ते सगळे भांडे आता मी रॅकवर ठेवून घेत आहे. हे जे भांडे आहेत ते रॅकवरचीच भांडे आहेत. मधल्या कप्प्यात ना मी पातेले ठेवते, सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये तांब्या, ग्लास, वाट्या ते सगळे खालच्या कप्प्यामध्ये, आणि त्या मीडियम कप्प्यामध्ये मी छोटे छोटे पातेले ठेवते, आणि साईडच्या ह्याच्यामध्ये प्लेटा, आणि वरच्या ह्याच्यामध्ये ताटं ठेवून घेते. तर सगळे ताटं ठेवून घेतले आहेत, आणि आता राहिलेले जे आपले भांडे आहेत ते सुद्धा लावून घेते. मला ना काढायला जितके भांडे आवडत नाहीत तितके भांडे लावायला खरंच आवडतात. तुम्ही पण त्यातले आहेत का? मला कमेंट करून नक्की सांगा. बघा आपण काढताना पसारा एवढा पटापट पटापट काढतो, ह्यातली त्यातली हात वातावती करतो, पण जेव्हा तो पसारा घासून पुसून आपण लावण्याचा आपल्याला वेळ येते ना, तेव्हा तो पसारा ना लावायला सुद्धा वेळ लागतो. त्याचबरोबर कुठली वस्तू कशामध्ये टाकली, कुठली वस्तू कशामध्ये ठेवायची हे काय लवकर लक्षात येत नाही. पण मला ना खरं सांगायचं झालं तर पसारा लावायला खरंच खूप आवडतं, कारण तो घासलेला असतो आणि पुसलेला असतो. तर दिसायला सुद्धा ना खरंच खूप छान दिसतं, तर मन असं एकदम प्रसन्न होतं की लावायला पण ना असं उल्हास येतो. तुम्हाला पण होतंय का तसं? मला कमेंट करून नक्की सांगा. सगळा पसारा लावून घेतला जिथल्या तिथं, जिथे त्याची जागा होती तिथं. आणि आता माझी नाही ते एक सवय आहे, ती म्हणजे कुठली माहिती आहे का? आता हे मी जिथे कप लावले त्या कपाच्या जागा अगोदर ना मी छोटे छोटे बुटकुले ठेवले होते, पण त्याची जागा मी बदलली. मी कधीही किचन क्लिनिंग केली ना तर मी किचनचे जे भांडे असतात ते भांड्याची मी अदला बदल करत असते, कारण मला तशी एक सवय. आपण पण एखाद्या जागेवर बसून बोर होतो, तशीच ती भांडे सुद्धा बोर होते असतील असं मला वाटतं, म्हणून मी भांड्याची सुद्धा अदला बदल करत असते. त्यामुळे आता मला दरवेळेस म्हणतात की तू एक भांडे एका जागेवर कधीच ठेवत नाहीस, भांडी कायम बदलत असते. पण मला तसं करायला खरंच खूप आवडते, कारण त्याची जागा बदलली ना तर ते जरा दिसायला सुद्धा छान दिसतं. तर बघा आता इथे मी सगळं व्यवस्थितपणे अगोदर पसारा लावून घेतला होता, झाडून सगळं घेतलं होतं, आणि नंतर शेवटी मी फरशी पुसून घेतली. फरशी पुसली, आता स्वतःला सुद्धा जरा थोडं क्लीन करायला नको का, म्हणून लगेच पटकन फेस वॉश करून घेते. कारण सगळ्यापासून आवरत आहे, त्यामुळे ना सगळं शरीरातून अंगातून ना पूर्णपणे घाम निघत आहे, म्हणून म्हटलं अगोदर चांगला व्यवस्थितपणे फेस वॉश करून घेते, आणि नंतर बाकीचं राहिलेलं तुम्हाला दाखवते की आपलं किचन कसं तयार झालं आहे, किंवा किचनमध्ये मी कसा कुठे पसारा ठेवला आहे. तर बघा आता सगळं क्लिनिंग करून झाले आहे, सगळं पसारा व्यवस्थितपणे मांडून झालेला आहे. पसारा काही गोष्टी मी आहे त्या जागेवर ठेवल्या आहेत, फक्त 2 ते 3 गोष्टी मी बदलल्या आहेत. तर बघा मी सगळे छान व्यवस्थितपणे चिनी मातीच्या ज्या भरण्या आहेत त्या आहेत त्या जागेवर ठेवल्या आहेत, कारण मला एकदम अशा समोर आवडतात, आणि मी कधी व्हिडिओ शूट करत असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर वेळेस पाहिल्या असतील ह्या भरण्या. तर बघा छान मस्त असं किचन दिसत आहे, आणि असं किचन छान आवरलेलं असेल ना तर मन सुद्धा एकदम छान असं प्रसन्न होतं, आणि आणखीन किचनमध्ये काम करण्याचा जरा उल्हास येतो. आपण स्वतःला कमी चमकवतो, पण किचनला जरा थोडं जास्त चमकतो. खरं आहे ना? मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पण त्यातले आहेत का? ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. तर बघा आता एक किचनची तुम्हाला झलक दाखवते, कसा कुठे आणि काय पसारा मी ठेवलेला आहे. आता बघू शकता किती छान मस्त असं मी किचनचं डीप क्लिनिंग पसारा सुद्धा व्यवस्थितपणे ठेवला आहे. आता जमलाय का नाही आता हे फक्त तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे. आता हा जो पेपर आहे तो मी तुम्हाला मगाशीच म्हणलाय बघा पेपरची काय अवस्था झाली. पण आता तो पेपर मी पूर्णपणे बाजूला काढून घेणार आहे आणि दुसरा परत इथे लावणार आहे. कारण खूप खराब झाला आहे आणि तो मला सुद्धा चांगला वाटत नव्हता. पण आज मला तितका टाईम नाही आहे म्हणून काढायला आणि पुन्हा डबल लावायला, आणि तो एकटी चालवण्याचा कामाचा नाही आहे, कारण त्या पेपर लावण्यासाठी ना 2 माणसं लागतात. त्यामुळे हे आल्याच्या नंतरच आता मी ते काम करून घेणार आहे. आणि बघा आता कपाची जागा इथे मी कप अगोदर ह्या साईडला ठेवले होते, पण आता कप परत मी खिडकीमध्ये ठेवले. तर ही जागा मी परत चेंज केली. जे बुटकुले होते ते ह्या कपाच्या जाग्या होते आणि कप खाली गॅसचे तिथं होते. पण आता मी तिथली एक जागा बदलली, आणि खाली साईडला असे मी छोटे छोटे जे आपले रिकामी बॉक्स असतात ते ठेवलेत. मसाला डब्बा,
ते थोडेसे काटले ते ठेवले आहेत आणि साईडला एक स्टँडवर ठेवले. त्या स्टँडमध्ये लोणचं जे आपले रोजचे बटाटे कांदे ते असतात ते ठेवून घेतले आहे. तर हे होतं माझं छोटंसं किचन टूर. त्याचबरोबर किचनचा एका साईडचाच भाग मी क्लीन केलाय. साईडचा राहिलेला जो भाग आहे तो मी उद्या करणार आहे, कारण सरसकट एकदाच करायचं म्हटलं ना तर अख्खं दिवस त्यामध्ये जातो आणि त्याचबरोबर दुसराही काम करायला आपल्याला टाइम मिळत नाही. त्यामुळे एक साईडचा केला, राहिलेलं जे माझे काम आहे ते पेंडिंग पडलेले ते मी नंतर करणार आहे. त्यामुळे एकच साईडचं क्लीन करून घेतलं. आणि हा छोटासा ब्लॉग कसा वाटला सांगा. आवडला तर लाईक सबस्क्राईब